नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. 10 मध्ये अपक्ष उमेदवार अजय राजेंद्र अरोरा हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। यांचे विजन हे दूरदृष्टीचे आहे। उच्च शिक्षित असलेले अजय अरोरा यांनी सर्व प्रभागाची रचना स्वतः पाहून त्याचा अभ्यास केला आहे। मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी फक्त एका क्रमांकावर संपर्क केल्यानंतर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे अजय अरोरा यांनी सांगितले। सर्वात लवकर उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी म्हणून माझी ख्याती राहील असे ते म्हणाले। त्यांची निशाणी ही बॅट आहे, त्यामुळेच सध्या चर्चा आहे की अजय अरोरा यांची निशाणी आहे बॅट, ते लावतील विरोधकांची वाट। मी अजय राजेंद्र अरोरा, प्रभाग क्रमांक 10 क चा उमेदवार। मी सिडको N1 मध्येच राहतो आणि प्रभाग क्रमांक 10 हे माझा प्रभाग आहे आणि या प्रभागचे लोकांची सेवा करणं याच्यासाठी मी या निवडणूक मध्ये उभा आहे। प्रभाग क्रमांक 10च्या खूप साऱ्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार तुम्ही जर निवडून आलात? हे बघा, मी आज माझ्या हातात काहीच नाहीये। निवडणूक झाल्यावर मला पद भेटला तर मी काय 2-3 गोष्टी आहेत ज्याच्यावर मी विचार केलेला आहे। पहिले तर आपले 35,000 जे मतदार आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे। त्याच्यात एक हेल्पलाईन नंबर मी जाहीर करणार, पुरुषासाठी आणि महिलांसाठी सुद्धा, कारण की महिलांना एक सेपरेट प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे। त्याच्यावर तुम्ही कॉल करा। हे बघा, मी 2 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी नसणार, मी 5 वर्षासाठी असणार। तर मला काय म्हणायचं आहे, 5 वर्ष म्हणजे शेवटच्या 5 वर्षाच्या शेवटच्या दिवशी पण ते हेल्पलाईनवर काही प्रॉब्लेम कोणी सांगितलं तर आम्ही समजा त्याला सॉल्व्ह करू शकलो तर आम्ही असं समजणार की हे आम्ही याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो। तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे? हे बघा, मी अपक्ष उमेदवार आहे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे बॅट। तुम्हाला हे कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो। माझा प्रभागचा क्रमांक काय आहे? 10। सचिन तेंडुलकर, भारताचा आपला सर्वात मोठा खेळाडू क्रिकेटचा, त्याची टी शर्ट वर 10 नंबर आहे। आता त्याच्या हातात ही बॅट आलेली आहे। मी स्वतःला सचिन समजू लागलो इकडचा, आणि उमेदवाराचे काही समजू शकतो तो। मी सचिन आहे आणि समोर ब्रेटली आहे। आता काय होणार बघा तुम्ही। सचिनवर तुम्हाला जास्त भरोसा आहे की ब्रेटलीवर? बघा तुम्ही बॅटिंग कशी करणार आहात?